नमस्कार मित्रांनो, महिला समृद्धी योजनेच्या अंतर्गत मी तुम्हाला आज काय महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहे। त्याचबरोबर ही नवीन योजना असून या योजनेच्या काय डॉक्युमेंटरी आहे किंवा हे महत्त्वाचे अपडेट देखील आहेत। त्याचबरोबर आजच्या दिवसाची एक महत्त्वाची अपडेट आहे, ती काय आहे चला तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। महिला समृद्धी योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींना किंवा ह्या महामंडळांना यासाठी काय आज महत्त्वपूर्ण अपडेट आहेत। त्याचबरोबर महिलांना अर्थसहाय्य देखील दिले जाते। म्हणजे ही जी योजना आहे ती योजना महत्त्वपूर्ण आहे किंवा या योजनेचे जे स्वरूप आहे ह्यामध्ये ज्या पात्र महिला आहेत त्या महिलांना 1,45,000 रुपये इतके अनुदान मिळणार असून ही जी योजना आहे चला तर मग या योजनेची जी पडताळणी आहे किंवा ही योजना सिक्वेन्स वाईज तुम्हाला मी सांगतो। त्याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत महिलांसाठी 1,40,000 रुपये इतके कर्ज दिले जाते आणि त्याचबरोबर आपले जे समाज आहे म्हणजे ह्या महाराष्ट्रातील जे समाज किंवा दिव्यांग व्यक्ती आहेत या व्यक्तींना ह्या योजनेच्या अंतर्गत पहिले प्राधान्य दिले असून या व्यक्तींसाठीच ही दिव्यांग व्यक्तींसाठी योजना बनवलेली आहे। ही महत्त्वपूर्ण योजना आहे। त्याचबरोबर ही दिव्यांग जी व्यक्ती आहेत त्यांना व्याजाच्या स्वरूपात 1% देखील सूट दिली जाते। म्हणजे तुम्ही जे तुम्हाला जे प्राधान्य किंवा जे तुम्हाला तुमचे 1,40,000 रुपये इतके भेटणार असून ह्यासाठी जे व्याज लागतं त्यासाठी तुम्हाला 1% सूट देखील देण्यात आलेली असून ही दिव्यांग व्यक्तींना तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे। या योजनेचा तुम्ही नक्कीच लाभ घ्या आणि ह्यासाठी काय डॉक्युमेंटरी कागदपत्र देखील लागतात। तर आपण पुढील प्रमाणे पाहणारच आहोत। पण ही जी योजना आहे ती सरकारने महत्त्वपूर्ण काढलेली आहे। दिव्यांग व्यक्ती असतील यांच्यासाठी महत्त्वपूर्णच अपडेट आहे। त्यांच्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिलेले आहे आणि कर्ज जर फेडायचे व्याज जे तुमचे जास्त जातं त्यासाठी सरकारने 1% देखील तुमच्यासाठी सूट दिलेली आहे। बरोबर दिव्यांग आणि आर्थिकदृष्ट्या म्हणजे ज्या महिलांना स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे पण व्यवसायासाठी पैसे नाही आहेत ह्यासाठी देखील ही योजना महत्त्वपूर्ण आहे। कर्ज दिले जाते हे 3 महिन्यासाठी देखील दिले जाते आणि ही जी स्थगिती देखील आहे म्हणजे हे 3 महिन्यासाठी तुम्ही यूज करू शकता किंवा तुम्हाला हे 3 वर्षासाठी हे लोन किंवा हे जे अनुदान आहे ते तुम्हाला मिळू शकते। आणि या योजनेचं मुख्य कारण म्हणजे ही योजना तुम्हाला परतफेड करायची आहे। ह्यामध्ये फक्त तुमच्यासाठी दिव्यांग व्यक्तींसाठी किंवा ज्या महिलांना आर्थिकदृष्ट्या त्यांची परिस्थिती नाही अशा महिलांना 1% सूट देण्यात आलेली असून दिव्यांग व्यक्तींना देखील ह्यामध्ये 1% सूट दिलेली आहे। ती महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट देखील लागतात। त्यासाठी आधार कार्ड लागतं, तुमचं पॅन कार्ड लागतं, जातीचा दाखला देखील तुमच्यासाठी लागतो। त्याचबरोबर तुम्ही जे व्यवसाय करणार आहात त्या व्यवसायाचे जे प्रमाणपत्र आहे किंवा उद्यमादार गुमास्ता हे देखील लागणं गरजेचं आहे। हे तुम्हाला अवेलेबल करावंच लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला हे डॉक्युमेंटरी याचे प्रमाणपत्र देखील असणे खूपच गरजेचं आहे। त्या सर्व डॉक्युमेंटरी असणं तुमच्यासाठी गरजेचं आहे। त्यानंतर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि हे डॉक्युमेंटरी असल्यावरतीच तुम्ही अधिकृत पोर्टलवरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता। त्यानंतर फॉर्म भरल्याच्या नंतर किंवा तुम्ही तलाठी कार्यालयात जाऊ शकता किंवा महानगरपालिकेत जाऊन देखील योजनेच्या अंतर्गत माहिती विचारू शकता किंवा हा जो फॉर्म आहे तो कुठे सबमिट करायचा ते देखील तुम्हाला ते पंचायत समिती देखील सांगतील किंवा तुम्ही त्यासाठी जर तुम्हाला या योजनेचा अर्ज देखील करायचा असेल किंवा फॉर्म फिलअप करायचा असेल तर मी तुम्हाला अधिकृत वेबसाईट देखील देतो। माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ती वेबसाईट बघा। त्याच्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तुम्हाला हा फॉर्म फिलअप देखील करणार आहे। भरपूर साऱ्यांना असा देखील प्रश्न पडेल की हा फॉर्म फिलअप कसा करायचा आहे, तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फॉर्म कसा भरायचा ते देखील व्हिडिओ घेऊनच येणार आहे। पण तुम्हाला जर माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। KYC सह सर्व डॉक्युमेंटरी काय काय लागतात, त्याचबरोबर तुम्हाला हा फॉर्म फिलअप कसा करायचा किंवा फॉर्म सबमिट कसा करायचा ते पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।